मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकलेलं आहे। मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केलेली आहे। येत्या 30 मे पासून जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितले। कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे। तसंच आंदोलन करण्याच्या आधी प्रमाणपत्र द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही जरांगे यांनी दिलेला आहे। मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथं बैठक बोलावलेली होती। यावेळी समर्थकांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केलेली। तारीख आंदोलन होणार अंतरवाली शांततेत, राज्यात होणार शांततेत। अंतरवालीत आंदोलन होणार। मी 30 मेला अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो। 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। 30 जूनला हे खोटं नाही, कसल्या आग्र्याचे नंबर लागत आहेत। मराठ्याच्या विरोधात बोललं की खासदार, मंत्री, आमदार व्हायला मग तुम्ही किती काम करतो राव। कधीच या काळजाला, या रक्ताला बेमनीशी शिवू शकत नाही, फक्त तुमच्यासाठी। आणि ह्या विषय अर्पण केले तुमच्या पायावरती। कधी मरण येऊ दे, पण समाजासाठीच येईल आणि तुमच्या लेकराच्या चेहऱ्याला आनंदच दिसतो। किती टोळ्या आमल्या, किती टोळ्या, ती टोळी बंद पडली लगेच। त्या संघटना ना प्रेस घ्यायची ठरलो होतो। तारीख पण डिक्लेअर झाली, प्रेसची तारीख पण डिक्लेअर झाली। काय झालं माहितच नाही काय झालं। एका मंत्र्याने जोडून महाविरोधात एका माणसाला 2-2 कोटी रुपये द्यायचं ठरवलं। संघटनेला, एका संघटनेला 2 कोटी जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचं। 15-16 कोटी आकडा गेला त्यांचा। फुकट पैसे म्हणल्यावर त्याच्या 2 कोटीच्या दुसऱ्या जरांगे पाटलाच्या विरोधातच बोलायचं ना, ही लय गंभीर बाब आहे। आणि मला माहिती कळली की मी म्हणलं त्याला मला नीट खाय म्हणलं, बरं का मी खोटं नाही बोलत, आज सांगून टाकतो तुम्हाला। म्हणलं नीट खाय, तो आहे मतदारसंघात, तुला घेतात नाही कशाला गाडीत लावून गुतून घेतो। ज्याला 2 कोटी देणार होती तेच माझ्याकडे आहे।